जेव्हापासून हेल्थकेअरमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून असे रिॲलिटी चेकवाले इन्सिडेंट घडते. एक इन्सिडेंट मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे आज. एक 2 दिवसाखालचीच गोष्ट आहे. एक 80 वर्षांचे आजोबा आहेत. त्यांच्या मिसेस ॲडमिट असल्यामुळे त्यांची माझी गाठभेट झाली. ते ॲक्च्युली नेव्हीमध्ये सर्व्हिसला होते. तसं मेडिसिनच्या बाबतीत म्हटलं तर गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये ओव्हरऑल 99% मेडिसिन कव्हर होते. पण काही नॉन कव्हरेबल असल्यामुळे त्यांना पे करावं लागत होतं. तर मी एक कन्सर्न म्हणून त्यांना विचारलं, की "आजोबा नेहमी तुम्हीच का येताय? तुमचे रिलेटिव्हज किंवा मुलगा-मुलगी नाही आहे का?" तेव्हा त्यांनी म्हणले, की "बेटा मुलगा आहेत, पण कॉर्पोरेटला जॉबला असल्यामुळे त्यांना सुट्ट्या नाहीत. त्यांनी रात्री येते कधी-मधी." मी म्हटलं, "ओके." मग आमचं कन्व्हर्सेशन चालत गेलं. लिटरली 80 वर्षाचे असल्यामुळे त्यांचे हात असे कापत होते. त्यांना बोलतासुद्धा येत नव्हतं. तर त्यांनी मला शेअर केलं, की ते आणि त्यांच्या मिसेस सेपरेट राहते. तर जेव्हा ते बोलत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. ते 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 मला म्हणाले, की "मी तर नेव्हीमध्ये सर्व्हिसला असल्यामुळे घरच्यांपासून दूर होतो, माझ्या मुलांपासून, मुलींपासून. पण त्यांची आई तर त्यांच्याजवळ होती. पण आज जेव्हा त्यांच्या आईला मायेची, प्रेमाची गरज आहे, तेव्हा ती मुले पुढे यायला तयार नाही आहेत, पुढे येत नाही आहेत. आता त्यांना त्यांची फॅमिली, त्यांची मुलं-बाळं आहेत." जेव्हा ते आजोबा बोलत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे ते रडायला आले होते अक्षरशः. पण जेव्हा मी हे सगळं ऐकत होतो, असं वाटत होतं सगळं इथं लागते, पण माझ्याकडे शब्द नव्हते त्यांना रिस्पॉन्स करायला. शेवटी एवढंच म्हणतो, की जोपर्यंत आहात, आई-वडिलांची काळजी घ्या. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. बस एवढंच.